तर नमस्कार मंडळी, मी आकाश गावकर स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. मागच्या व्लॉगमध्ये तर तुम्ही बघितलंच असेल, मी आलेलो आहे गावाला. तुम्हाला सांगतो, शहरामध्ये ना पार 10-11 वाजले तरी जाग येत नाही, आणि गावाकडे म्हणलं की 6लाच जाग येते. बघा ते कसं आहे, गावाकडे सगळं 9ला तर सामसूम होऊन जातंय, आणि शहरामध्ये 12 वाजले तरी झोप लागत नाही. जाऊ द्या म्हणलं, लवकर उठलोय तर घेऊ आता तोंड बिंड धुवून जरा. पेट्रोल भरा मामा, पेट्रोल भरा. पेट्रोल उतरा तुम्ही. मीच उतरू का? हा. पेट्रोल भरा की तुम्ही. तिकडे भरून येते ना. उतरा. उतरल्याशिवाय भरीत नाहीत का? उतरा तुम्ही. अहो तुम्ही उतरून भरावा. आणि तुम्हीच उतरा. बरं भरलं पेट्रोल. जाऊ द्या, जोरात पळा एकदम, अजून जोरात. टंग 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 टंग. अगं पेरू ना आपल्या इथली भेंडी आहे ही, एकच नंबर लागते, एकच नंबर. म्हणली की निघत होती प्रत्येक दिवस, म्हणजे दर दिवसाला निघत होती परतभर भेंडी. उरत होते. अख्खा सांगायचे आता बघ आवदा इग्नच गेली ती पप्पू वाढला तेव्हा किती गेली होती गं. पोपटभर भेंडी निघाली एकबार हा गटुड. हा आता मी म्हणलं पिण्याला म्हणलं तिकडे नेऊन वाट म्हणलं शेजारी पाजारी लागल पोतभर भेंडी. सोमवारी जेल सारी हम्म. आम्हाला सोमवारी आज न्याहून इका. मी म्हणलं मी इकीत नाही त्या गावात वाटी. शेंगदाण्याची मग आला बा मोटरसायकल घेऊन गेला. हम्म. इतकी मोठी निघाली होती मग हम्म. आवदा इग्न. आता ज्यांना माहित नाही इगिन म्हणजे काय, त्यांना सांगतो. ते बारके बारके किडे असतात, ते फुलं विलं खाऊन टाकतात, मग त्याला फळ येत नाही, म्हणून त्याला म्हणते इगिन पडलं. इगिन पडलं, बिगिन पडलं, ही गावाकडची भाषा आहे हो. त्यात तुम्ही नका जास्त डोकं लावू. गावाकडे येऊन घरात बसणं म्हणजे असं आहे की हॉटेलमध्ये जाऊन न जेवल्यावानी आहे. हे काय जुळलं नाही, पण घ्या सपादून. आता जसं ह्यांनी सपादून घेतलंय, गाडीच्या बाहेर अर्धे माणसं येतं. म्हणलं अरे नाही जागा है, तर तो म्हणत होता अरे बहुत जागा है. म्हणलं नाही जागा है, अरे बहुत जागा है, असंच म्हणत होता. मग काय बसवलं, आलो कळमला. जास्त लांब नव्हतं, 7 किलोमीटर होतं फक्त. आणि कळम मधली ही सोनार गल्ली आहे. येणार होती डाकू, काम झालं इथलं थोडंफार, आणि आम्ही गेलोत मग भेळ खायला. भेळ खाल्ली आणि डाकूला घेऊन आलो डायरेक्ट घरी, कारण आज यायचं होतं आम्हाला आमच्या गावातल्या देवीच्या मंदिरात. गावाकडे आलो की आम्ही मंदिरात नेहमी पाया पडायला जातोच, कारण की आमच्या इथं तुळजापूरच्या देवीचं स्थान आहे. आमच्या गावातल्या देवीच्या मंदिराचा एक इतिहास आहे, ते तुम्हाला थोडक्यात सांगतो मी. आमच्या गावात एक माणूस होता, तो रोज जायचा देवीच्या दर्शनाला तुळजापूरला. एक म्हैस असायची सोबत, भाकरी असायच्या, आणि रोज जायचा, पायी पायी जायचा. तो बी रोज जायचा म्हणजे असं की आमच्या गावातून तुळजापूर आहे 80-90 किलोमीटर. आठवड्यातून 2-3 वाऱ्या तर होतच असतील. मग देवी प्रसन्न होऊन त्याच्या पाठीमागं आली, आणि गावात आल्यावर त्या माणसाला समजलं की आपल्या मागं देवी आली म्हणून. त्याला साक्षात्कार वगैरे झाला, आणि नंतर मग देवीने सांगितलं की तुला तुळजापूरला यायची गरज नाही, आता मीच तुझ्यासोबत आले, तर हिथंच मला तू स्थापन कर, आणि अशा जागी स्थापन कर जिथून मला सगळं गाव दिसल. मग त्या माणसाने गावात उंचावर असं मंदिर बांधलं देवीचं. तर हा होता आमच्या गावातल्या मंदिराचा इतिहास. आणि आमच्या गावात ह्या देवीची जत्रा पण असती, लय मोठी असती. पूजा ते झालं, पातळ वगैरे आणलं होतं, ते चढवलं देवीला, आरती केली सगळ्यांनी मिळून. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, मला लय मोठ्या आरती येतात बरं का. मग गणपतीची आणि देवीची आरती घेतली. पाणी पाणी. हॅलो कर, हॅलो. लाईक करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा, फॉलो करायला विसरू नका. फॉलो सबस्क्राईब करा म्हणा, सबस्क्राईब करा, फॉलो करा फुल करा. इंस्टाग्रामवर. त्याला पाणी प्यायचं होतं यार. चांगला मोठा लावा. हॅलो मॅडम, हॅलो मॅडम. मॅडम मॅडम एक सेल्फी, मॅडम एक सेल्फी, मॅडम एक फोटो, एक फोटो. रुद्राला प्यायचं होतं नारळातलं पाणी, पण नारळात काय पाणीच नव्हतं. जत्रा वगैरे असली का ही पालखी निघते बघा आमच्या गावातून, त्यानंतर बैलगाड्या ओढायची प्रथा असती. हा आई राधा सदानंदीचा
मस्त आहे ना. कसं वाटलं येऊन तुला? हा? बरं, चल. दमन या. धरून चल मग. माझी ही एक लक्ष्मी आणि दुसऱ्या लक्ष्मीची पूजा करत होती आई खाली. तिथून मग आम्ही आलो आमच्या गावातल्या मसुबाला. मसुबाची पूजा केली, पाणी घालून तांबडा वगैरे लावून, नंतर मग टावेल टोपी असते, निवद वगैरे दाखवून मग आम्ही आलो आमच्या गावातल्या मारुतीच्या मंदिरात. मंदिर तर बंद होतं, पण ज्यांच्यापाशी चावी असते ते गेलते रानात. म्हणलं बाहेरूनच पूजा करू. ते दारू ओढतात मग येतो पाणी. किती वाजता? ते लोक 7ला हे करतात. हा पुन्हा ते बंद करतात ना मध्ये ही गाणी. 5 वाजता येते. तू 5 वाजता ये काकडं तेच असते. तू 5 वाजता ये मग 7 वाजेपर्यंत थांब. गावात मंदिर तर लय मोठे आहेत. तिथंच बाजूला एक विठ्ठल रुक्माईचं मंदिर होतं आणि खंडोबाचं पण मंदिर होतं. म्हणलं सगळ्या मंदिरात जायचं, एकही मंदिर सोडायचं नाही. हे मंदिर आधी पुढं होतं, आता मागं शिफ्ट केलंय. पुढच्या बाजूला सभा मंडप बांधलाय. खंडोबाचं दर्शन केलं आणि रुद्रला वडापाव घेऊन आम्ही आलो घरी. मग वडापाव पार्टी. रुद्र तुला नाही द्यायचा वडापाव. कोणाला नाव सांगणार तू? कोणाला नाव सांगणार? मामाचं कोणाला नाव सांगणार? कोणालाच नाही सांगणार. मोदीला जाऊन सांगणार. नाव सांगणार सांग ना. मोदीला. इथे बस लवकर सांग. मी ऐकत नाही. काय वडापाव खाते का? नाही किती ते कोणी नव्हतं म्हणून. आपला व्लॉग इथंच संपतोय. आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा.